काय वय होती त्यांची? सुखदेव, राजगुरू, भगतसिंग, किती किती नावं घ्यायची. चापेकर बंधू सगळे याच वयातले होते, याच वयातले. ज्यांना आज आपण जेन-झी म्हणतो. ती काय झुरळ होती? तुम्हाला काय झुरळामुळे स्वातंत्र्य मिळालंय? जर आपल्या स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता, घराची कुटुंबाची पर्वा न करता तेव्हाची तरुण मुलं यांनी जर का देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलं नसतं तर आज आपल्याला स्वातंत्र्य बघायला मिळालं नसतं. मग स्वातंत्र्यासाठी ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान केलं ते स्वातंत्र्य आपण टिकवू शकतो आहोत की नाही? ते टिकवणं आपलं काम आहे की नाही, आपलं कर्तव्य आहे की नाही? आणि जे आपल्याला झुरळ म्हणतायत, होय मी सुद्धा झुरळ आहे. कोणी एकेकाळी मी सुद्धा याच वयात होतो. जर तुम्ही तरुण मुलांना झुरळ बोलत असाल तर झुरळांचे आई वडील सुद्धा झुरळच आहेत. हा देश काय झुरळांचा देश आहे? आपण आता ठरवलं पाहिजे की जो आपल्याला झुरळ म्हणतोय, जो आपल्याला न्याय हक्क नाकारतो आहे, या सगळ्या सत्तेला चिकटलेल्या गोचिडी आहेत. गोचिडी, मी आज त्या सत्तेला चिकटलेल्या ना गोचिडी म्हणतोय. जे सत्तेला चिकटून राहिलेत आणि लोकशाहीचं रक्त पितायत, या सत्तेला चिकटलेल्या लोकशाहीचं रक्त पिणाऱ्या गोचिड्या आपल्याला खेचून बाहेर काढाव्याच लागतील. आणि आजपासून हा लढा सुरू होतोय. तिकडे जंतर मंतरला काय करतील सांगता येत नाही, कारण सगळं सैन्याची जमवाजमव सुरू झालेली आहे. इंग्रजांनी सुद्धा असंच 100-150 वर्ष राज्य केलं होतं. पण देशातली जनता जेव्हा एकजुटीने रस्त्यावरती उतरली तेव्हा इंग्रजांना सुद्धा इथून पाय काढून पळावं लागलं होतं. तसंच यांना आपल्याला करावं लागेल. आणि आजपासून तुम्ही जिथे जिथे असाल, मी या माध्यमांच्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला विनंती करतोय, तुम्हाला जसं जमेल, तुम्हाला जसं झेपेल तसं हे स्वातंत्र्य जपण्याचं युद्ध आता सुरू करा. जिथे सभा घ्यायच्या सभा घ्या, जिथे मेणबत्त्यांचा मोर्चा काढायचा मेणबत्त्या मोर्चा, जिथे मशाल मोर्चा काढा, मानवी साखळी तर मानवी साखळी करा. पण जिथे जातील तिकडे सगळ्यांना कळलं पाहिजे की आता अब देश इन लोगों की बात मानने वाला नहीं है. आणि नवीन आणखीन एक तुम्हाला सांगतोय, अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या वेळेला या अशाच टोप्या केल्या गेल्या होत्या. काय लिहिलं होतं त्याच्यावर? मैं अण्णा हूं. आता तुम्ही करायचं, मैं देशभक्त हूं. मी देशभक्त, मी अंधभक्त नाही. मी अंधभक्त आहे तो माझ्या भारत मातेचा आहे. मोदींचा अंधभक्त मी होऊ शकत, मी असणार नाही, कदापि नाही. आजपासून सुरू करा, मी देशभक्त. जे मोदी भक्त असतील त्यांना तुमच्या समोर उभं राहायला भीती वाटली पाहिजे. एवढी देशभक्तांची ताकद या देशात आज सुद्धा आहे आणि ती उभी राहू शकते. आणि ती महाराष्ट्र उभी करू शकतो, संपूर्ण देश उभा करू शकतो, हे यांना दाखवून द्या. आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलेला आहात. मी म्हणतो ही ठिणगी आहे, पण एक ठिणगी वणवा पेटवायला पुरेशी असते. ती ठिणगी आज पडलेली आहे आणि देशाच्या लुटारूंना सत्ता भ्रष्ट केल्याशिवाय आता आम्ही स्वस्थ बसणार नाही. ही शपथ घेऊन आपण ह्या आंदोलनाला सुरुवात करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. सफेद चादरीत काळे कृत्य, सफेद कापड घालून लोकशाहीचं खून करण्यात आलं. सफेद कापड घालून परवा लोकशाहीचं खून दिल्लीत करण्यात आलं. त्याच्या निषेधार्थ आज आपण सगळे इथे जमलेलो आहोत. भारत माता की वंदे, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. राष्ट्रगीत
तर आपण पाहतोय सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके यांच्या लढ्याला मुंबईमधून आता ठाकरेंनी साथ दिलेली आहे। शिवाजी पार्कच्या परिसरामध्ये या आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। तर लोकशाहीचा खून परवा दिल्लीमध्ये झालेला आहे आणि याचा आम्ही विरोध करतो असं या दरम्यान ठाकरेंनी म्हटलेलं आहे। ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं ते तरुण झुरळ आहेत का हा सवाल त्यांनी उपस्थित केला। जंतर मंतरवर सैन्याची जंबाजमाव सुरू झाली असल्याचं ठाकरे म्हणाले।